हेलो नमस्कार मंडळी, आय एम हिअर विथ अनदर शॉर्ट पॉडकास्ट ऑन वाटपौर्णिमा. आणि आजचं कॅरेक्टर आहे पाकोडेबाई. पाकोडेबाईच्या मी थोडं इतर व्हिडिओजबद्दल पण बोलणार आहे, कारण जे शॉर्ट्स असतात ना, तर त्याच्यामध्ये असं 2-3 आपण मिक्स करून पण सगळं एकाच पॉडकास्टमध्ये होऊन जाईल. पहिली गोष्ट तर ठीक आहे, तुम्ही विदर्भातले आहात किंवा MP बॉर्डरचे आहात किंवा कुठून दुसऱ्या भागातून येता आणि त्यामुळे तुमचं मराठीमध्ये थोडंसं पुढे मागे आहे किंवा थोडंसं 19-20 आहे, समजू शकतो. मग ते उच्चार असतात, थोडे वेगळे उच्चार असतात किंवा काही शब्द असतात जे प्रत्येक भाषेमध्ये वेगवेगळे असतात. थोडं काही ना काही आमच्या इथे असं बोलतात, आमच्या तिथे तसं बोलतात, असं असतं. तर त्या थोड्याफार गोष्टी आपण समजू शकतो. पण ही बाई जे करते ना, ते माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे आणि मी ते समजूनच घेऊ शकत नाही. इवन ते नवडा नवडी हे पण मी मस्करीमध्ये बोलते. ॲक्च्युली मी ते समजू शकते. बऱ्याच जणांना बोलण्याचा प्रॉब्लेम असतो किंवा त्यांच्या इथे तो शब्द सर्रास उच्चारला जात नाही. इवन मी त्या पक्या पकाऊची जी चिऊ आहे तिचंही मी काही गोष्टी समजू शकते की ती मध्येच हिंदीमध्ये वगैरे बोलते. तर मला असं वाटतं की ठीक आहे, मग तुम्ही हिंदीमध्ये बोलताय तर ज्या भाषेत तुम्ही कम्फर्टेबल आहात, दुसऱ्या भाषेची वाट लावण्यापेक्षा मग तो वर्ड किंवा ती भाषाच तुम्ही बोललेलं जास्त बरं. पण ह्या पाकोडेबाईला खूप मोठी ज्ञानी समजते. खूप सगळं काही हिचं अप टू द मार्क असतं आणि एकदम सगळं परफेक्शनने करण्याचा प्रयत्न करते. मग जरा भाषेवर काम का नाही करत गं बाई तू? ते चिऊ, पक्या, चिप्या, त्यानंतर अखंड DBS हे काहीतरी वेगळेच आहेत. हां, आता ह्याच्यामध्ये मी बोचूला नाही बक्षू शकत, कारण बोचूचं एक अनदर लेवल, ती ॲक्च्युली मराठीची बहीण करते. पण त्यांचं एक आपण समजू शकतो की ते तसेच आहेत, ते चौथी फेल आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं त्या गोष्टी होत असतात. पण तू तर खूप शिकलेली आणि बाहेरच्या देशात आणि सगळं काही असं मिळवलेली आणि सगळ्यातलं सगळं येणारी आणि एक परिपूर्ण स्त्री आणि परिपूर्ण इन्फ्लुएन्झा सगळं काही आहेस ना. मग जरा ह्याच्यामध्ये परफेक्शन आणण्याचा प्रयत्न कर. जरा थोडंसं आपण काय बोलतो ते जरा नीट ऐक, जरा त्याच्यामध्ये एडिटिंग कर, त्याच्यामध्ये एफर्ट्स टाक. हॅलो, जगाच्या कुठल्याही पाठीवरून कांगारूला येण्याचा प्लॅन करताय? जगाच्या कुठल्याही पाठीवरून? जगाला किती पाठी आहेत बाई, हां? आणि तू कुठल्या पाठीवर आहेस? हे कुठल्याही प्रदेशाचं किंवा कुठल्याही भागाचं, आपण कुठून येतो म्हणून माझं असं आहे, हे त्याला जस्टिफाय करूच शकत नाही. सो प्लीज वर्क ऑन इट. आणि नंतर येतो तो नामस्मरणाचा व्हिडिओ. सगळ्या अँगलने या बाईचं ते शूट केलेलं आहे आणि हातामध्ये ते जे असतं ना काउंटिंगचं ते मशीन, ते हातात घेऊन ते बोटामध्ये पकडून बसलेले आहे आणि नामस्मरण करते आणि झूप झॅप झूप वरून खालून आजूबाजूने सगळीकडनं हिला एकदम मग झूम इन झूम आउट असं करून करून तिचं नामस्मरण शूट करतात. आणि हे माझं मेडिटेशन आहे, हे मी करते, असं तसं. तर पहिली गोष्ट, नामस्मरण ही अशी गोष्ट आहे जी आपण आपल्या स्वतःसाठी करतो. मग ते नामस्मरण असू दे, मेडिटेशन असू दे, ते आपण आपलं आत्मीय समाधानासाठी करत असतो, जगाला दाखवण्यासाठी नाही. आणि आता तू म्हणशील की मला असं लोकांना इन्फ्लुएन्स करायचं आहे, तर ते जे करतात ना, ज्यांना करायचं आहे ना, त्यांना माहिती आहे, त्यांना तुझी गरज नाही आहे. मुळात ते दाखवणंच चुकीचं आहे आणि ते ज्या प्रकारे दाखवलं गेलं ते तर त्याहूनही चुकीचं आहे. म्हणजे किती असं आपण सगळं, तू नक्की काय आहेस गं? मला एक गोष्ट कळत नाही आहे, ही बाई नक्की काय आहे? हिला नामस्मरणाला वेळ पण मिळतो एवढ्या तामझाममधनं? त्या पॉईंटवर तर मी नंतर येणारच आहे, जे हिने सियाप्पा करून ठेवला ना, जे काही दाखवलं आहे 9 to 5 जॉब, जो 9ला चालू झाला आणि 9.5ला 9:05 जस्ट फिनिश्ड, म्हणजे लॅपटॉप उघडला आणि 5 मिनिटात बंद केला. बहुतेक हिचं 9 to 5 इज 9 to 9.5 असं म्हणायचं असेल हिला, कारण नेमके हिच्या दिवसात तास किती आहेत?
कारण सगळा नट्टापट्टा करायचा, नंतर सगळं ते स्वयंपाकाचं घाट घालायचं, सगळं काही घरात करायचं, ते मुलांना बघायचं, त्यानंतर त्यांना शाळेत आणायचं सोडायचं, त्यांच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजसाठी त्यांना घेऊन जायचं, त्याच्यानंतर हे शूटिंगचं करायचं, मग ते अपलोड करायचं, हे सगळं. आणि ही बाई क्लेम करते की हे सगळं ही करते, फक्त हिला कोलॅबरेशन्स वगैरे असतात ते आणून देते, त्याच्यासाठी तिने टीम हायर केली आहे, बट अदरवाईज बाकीचं जे सगळं काम आहे ते ही बाई करते, असं हिने एका इंटरव्ह्यूमध्ये क्लेम केलेलं आहे. मॉर्निंग 5 to इव्हनिंग नाही, नाईट 9 o'clock हे हिचं डेली रुटीन असतं. आणि हे राऊंड क्लॉक ती हे सगळं करत असते. इवन विकेंड्सला वगैरे पण तिचं असं म्हणणं आहे की तिला झोपच येत नाही, तेव्हा पण ती सवयीप्रमाणे 5 वाजताच उठून बसते. विकेंडला पण ती सेम रुटीन फॉलो करते. सो आय जस्ट डोंट अंडरस्टँड, म्हणजे रिअली हे प्रॅक्टिकली कसं पॉसिबल आहे हे ह्या बाईलाच माहिती. मला तरी नाही वाटत. मला असं वाटतं की माणूस आजारी पडेल. इट्स नॉट की 5 वाजता उठणं आणि 9-10 वाजेपर्यंत असं रुटीन असणं इज अ बिग थिंग, किंवा असं काहीतरी हार्मफुल आहे किंवा तुमच्या हेल्थसाठी चांगलं नाही आहे असं अजिबातच नाही. पण हिचं जे त्यामधलं रुटीन आहे की सगळं मीच 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 करायचं, सगळं मीच करणार, मुलांचं पण मीच बघणार, खाण्यापिण्याचं पण मीच बघणार, माझं शूट पण, माझं ऑफिस पण, हे सगळं जर केल्यानंतर तर माणूस एक्झॉस्ट होऊन जाईल. असं कसं पॉसिबल आहे? आणि हे मी ह्याच्या आधीही बोलली आहे की व्हॉट इज हर हजबंड्स कॉन्ट्रीब्युशन या सगळ्यामध्ये. तो कुठे आहे याचा अर्थ ना तो मुलांची जबाबदारी घेत, ना तो घरातल्या कुठल्या कामांची जबाबदारी घेत. आणि हे आपण वेळोवेळी बघितलेलं आहे हिच्या व्हिडिओजमध्ये. आता रिसेंट त्या वटपौर्णिमेच्या व्हिडिओमध्ये पण तो फक्त पपई कापतोय, कधी फक्त आंबाच कापतोय. हे असं म्हणजे लिटरली ही कामं आपण घरातल्या मुलांना देतो, म्हणजे चिरण्या कापण्याची नाही, बट अशी जी छोटी मोठी जी कामं असतात की जा हे आण, हे कर, ते कर, ती कामंही हा माणूस करत नाही. हा फक्त काहीतरी एक फ्रूट कापून म्हणजे असं दाखवायला जस्ट असं मानायचं काम करतो. असंच हिचं पूर्ण असंच दृश्य ही निर्माण करते. आणि मला ना चीड आहे अशा बायकांची की ठीक आहे, तुम्ही एका बाजूला स्वतःला सर्व गुणसंपन्न दाखवायला जाता, बट ॲट द सेम टाईम तुम्ही एक दुसरं काहीतरी चित्र डिस्प्ले होतंय तुमचं, ते तुम्हाला कळत नाही आहे का? तुम्ही लोकांना दुसरा काहीतरी इन्फ्लुएन्झा देताय की कसं पुरुष कसं काहीच करत नाही घरात. आणि मुलांवर आपण काय संस्कार करतो आहोत की घरात आईनेच सगळं करायचं, आईच सगळं बघणार, आई इज अ सुपर वुमन. आई सुपर वुमन दाखवायच्या नादात तो मुलगा जो आहे तो उद्या आपल्या बायकोलाही त्याच दृष्टीने बघेल किंवा तसंच तिने केलं पाहिजे. माझी आई अशी करायची, माझी आई करू शकते तर तू का नाही? किंवा मला माझ्या आईने कधी या गोष्टीची सवयच लावली नाही, माझ्या बाबांनी हे कधी केलंच नाही. हेच त्यांच्या डोक्यामध्ये, त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या विचारांमध्ये तू इन्कल्केट करतेस ना. तर मला असं वाटतं की जगाला काहीतरी दाखवण्याच्या नादात आहे ना, आपण आपल्या मुलांवर किंवा आपल्या फॅमिलीवर किंवा इनफॅक्ट ज्यांना तू दाखवतेस त्यांच्यावर पण दुसरा काय ॲडवर्स इफेक्ट होतोय ते पण जरा लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर जरूर विचार कर. आणि तसं काहीतरी एक होलसम आणि एक फॅमिली बॉन्डिंग आणि कसं सगळ्यांना हेल्प करतायत आणि कसं त्यातून हे सगळं पॉसिबल आहे हे दाखवण्याचा प्रयत्न कर. ते जास्त रिअलिस्टिक वाटेल. ॲज वेल ॲज इट विल ऑल्सो सेट अ गुड एक्झाम्पल ऑफ फॅमिली डुईंग हाऊस चोर्स टुगेदर अँड हेल्पिंग इच अदर. अँड विथ दॅट दे आर ग्रोईंग टुगेदर. हे जास्त छान आहे नाही का? मीच करते, मला सगळं येतं, मी एकदम सुपर वुमन आहे, मला कोणाचीच गरज नाही. मग तू एकटीच राहा ना बाई, तुला कशाला पाहिजे कोण, कशाला? तू सगळंच एकटं करू शकते. त्या मावसाडसारखं ती कशी एकटंच पैदा केलं आहे, ते कशात काय नाही तरी आपलं तुणतुणं वाजवते की माझं माझं मी मी मी. हे तुझ्यामुळे झालं आहे, समजतं का? फाकडे. सो ते नामस्मरणाचं राहिलं बाजूलाच. ही बाई ना, म्हणजे ही आठवली ना किंवा हिच्याबद्दल काही बोलायचं म्हटलं ना
की मला हिचं हे खोटं वागणं आणि हे जे काही फेक आणि जे काही सगळं काही खूप प्रेशराईज फील होतं, खूप प्रेशर आल्यासारखं वाटतं. कसं हिच्याकडे बघून लोकांना छान वाटतं. हां ठीक आहे, ते ॲस्थेटिक वगैरे सगळं ठीक आहे, बट इट इज सो अनरिअलिस्टिक, इट इज सो टायरिंग. म्हणजे जस्ट आपण इमॅजिन जरी केलं ना, आणि आय एम द काइंड ऑफ पर्सन की जी व्यक्ती असं बघून असं सोडून नाही देऊ शकत. लाईक वी गेट इन्वॉल्ड इन इट. आपल्याला असं वाटतं की हे आपण करू शकतो का, हे जर आपण केलं तर किती छान होईल, असं आपल्याला जमेल का. आणि मग बापरे, हे नाही नाही आपल्याला नाही जमणार, आणि मग ते खूप स्ट्रेसफुल होऊन जातं. सो त्यामुळे ना असं होतं की हिचा टॉपिक निघाला ना, की मग तो कुठलाही टॉपिक असू दे, हिचा खोटेपणाच त्याला डॉमिनेट करतो. हिची जी अनरिअलिस्टिक दुनिया आहे ना, हिने जी चालू केली आहे किंवा दाखवते, ती डॉमिनेटिंग आहे. खूप सगळ्या टॉपिक्सना, सगळ्या गोष्टींना ती बाजूला सारते आणि तीच एक गोष्ट वारंवार फोकस होते. सो कमिंग बॅक टू द नामस्मरण थिंग, पहिली गोष्ट तर ते किती फेक होतं. एकतर तिला कोणतरी शूट करायला आलं होतं आणि ते सगळ्या अँगलने घेत होतं. सो तिला पण माहिती होतं की कोणतरी आपल्याला शूट करतं आहे, आणि एकदम ते कॉन्शियसली ते नामस्मरणची ॲक्टिंग करत होती ती. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण आपल्या मुलांना पिकअप करायला जातो कुठेही क्लासेसवरनं, स्कूलमधनं, तर जनरली बायका काय करतात की मोबाईल स्क्रोल करतात किंवा तिथे बाकीचे जे पॅरेंट्स असतात त्यांच्याबरोबर गप्पाटप्पा करतात. कारण मला आठवतं जेव्हा मी माझ्या मुलाला घ्यायला जायची, इवन बससाठी पण, खाली पण बिल्डिंगच्या खाली जेव्हा घ्यायला जायची, तेव्हा पण इतर जे पॅरेंट्स असायचे त्यांच्याबरोबर छान ओळख झालेली. ते त्यांच्याबरोबर बोलणं चालणं व्हायचं. मग कोण काय सगळं काही ना काहीतरी असतंच ना बोलण्यासारखं. मग स्विमिंग क्लासेसला आपण गेलं तर तिथे आपण बसलेलो असतो, तेव्हा रोज आपण घेऊन जातो किंवा जे पण आहे आठवड्यातनं 2 दिवस वगैरे, तर तिथेही त्या बॅचला येणाऱ्या मुलांबरोबर, मुलांच्या पॅरेंट्सबरोबर आपली ओळख होते. तिथेही आपण काही काही थोडे थॉट्स एक्सचेंज होतात. तर हे हे जनरल आहे, हे कॉमन आहे. पण तुम्ही बघितलं तर तिथे कोणच नव्हतं त्या वेटिंग रूममध्ये, ही एकटीच बसलेली होती. सो मी आय वॉज क्वाईट सरप्राईज्ड की तिथे काय फक्त ही एकटीच आलेली आहे त्या मुलीला घ्यायला, बाकी कोण नाही आहे त्या क्लासमध्ये. काय जे काही आहे तिथे ती मुलगी एकटीच जाते. दुसरी गोष्ट, जर आहेत लोक तर एक असा सिनारिओ आपण एक डोळ्यासमोर आणूया की असे बरेच लोक आहेत आणि तिथे एक व्यक्ती असं करत बसली आहे नामस्मरण, तर ते लोक हिच्याशी कधी बोलायलाच येणार नाहीत. कारण मग असं होतं की एक तुमची पर्सनॅलिटी तशी, तुम्ही म्हणजे स्वतःला अलिप्त ठेवताय किंवा तुम्हाला कोणाशी बोलायचं नाही आहे म्हणून तुम्ही ती गोष्ट करताय, असा एक लोकांचा ग्रह निर्माण होतो, एक भ्रम निर्माण होतो. आणि मग ते ऑब्व्हियसली कोणतरी नामस्मरण करतंय तर कोण येऊन डिस्टर्ब करणार आहे आणि तुमच्याशी बोलायला येणार आहे. कोणाला काही बोलायचं असेल सुद्धा तरीही दे विल स्टे अवे बिकॉज फॉर ऑब्वियस रिझन. तर हे किती विचित्र आहे आणि हे किती लोकांपासून म्हणजे माणूसघाणी वृत्ती वाटते मला. आय डोंट नो, म्हणजे तुम्ही नामस्मरण कधीही करू शकता ना, त्याच्यासाठी असं काही पर्टिक्युलर प्लेस असण्याचीच गरज नाही आहे. तुम्ही उभ्या उभ्या असं काही काम करताना नामस्मरण करू शकता. तुम्ही काही असं काही करताना, घरातलं काही काम करताना, किचनमध्ये कुठेही, किंवा जेव्हा ही मुलीला पिक करायला येत होती तेव्हा ऑन द वे तिथे करू शकता. बट पब्लिक प्लेसमध्ये ह्या गोष्टी करणं, आणि हे फक्त आणि फक्त मला वाटतं की एक्सक्यूज आहे टू डिटॅच युअर सेल्फ फ्रॉम अदर पीपल ऑर फ्रॉम द सोसायटी. आणि इफ यू नोटीस, ती मुलगी आल्यानंतरही हिचे भाव काहीतरी विचित्रच होते. म्हणजे आपली मुलगी आली आहे तर आपण ते स्टॉप करू आणि आपण पटकन असं काहीतरी विचारू किंवा विचारपूस करू. एक भलेही म्हणजे ते म्युझिक लावलेलं होतं, काही संवाद नव्हता त्यामध्ये, बट बॉडी लँग्वेजवरनंच कळतं ना. म्हणजे ती मुलगी आली तरी तिला असं ती मुलगी पण काही बोलू शकत नाही. फक्त ती खूप एक्साइटमेंटमध्ये आलेली, पण हिचं हे आता ती मुलगीच काही बोलू शकली नाही तर लोक काय बोलणार आहेत. म्हणजे इट इज सो फनी ॲज वेल ॲज विचित्र आहे हे. म्हणजे विचित्र बाई आहे ही, काय करत असते काय माहिती, आणि काय तिला त्यातनं दाखवायचं होतं, शी ओनली नोज.
खूपच काहीतरी मोठी संस्कृतीवाली, जसं DBS म्हणतात की आम्ही संस्कृती जपतोवाली काहीतरी करायला जाते. आता येऊया वटपौर्णिमेकडे. आफ्टर 20 मिनिट्स आय एम कमिंग ऑन दिस टॉपिक. मला वाटतं हा खूप मोठा पॉडकास्ट होणार आहे. शॉर्ट तर होताना दिसत नाही आहे. लेट्स सी. सो वटपौर्णिमेचं तर या बाईने पूर्ण ते झाडच उखाडून आणलं होतं. फांदी नाही, तो फांदा होता. आणि आता तो फांद्याचंही काय करणार आहे ते पण दाखव बाई पकोडे, नाहीतर मग माझा जीव आहे ना खूप खालीवर होतो आहे आणि मला ना असं वाटतं की त्या फांद्याला ना तुलाच गुंडाळून बांधावं. मला खरंच कळत नाही आहे की जर तू एवढं त्रास घेऊ शकतेस, तू एवढं हे करू शकतेस की जाऊन ते झाड शोधून त्याचा फांदा तोडून एवढा मोठा बुंद्यासकट घेऊन आलीस, तर जाऊन त्या झाडालाच फेऱ्या मारायच्या ना गं. कशाला ना त्याला दुखापत करायची, कशाला तोडायचं. कोणाला तरी फक्त तुझा हात हवा आहे म्हणून तुझा हाताच्या लचके तोडून नेले तर चालतील का? कारण बुद्धीचा भाग तर तुझ्याकडे नाहीच आहे. ये हात मुझे दे दे पकोडे. जे चालतात ना फास्ट खूप स्वतःला समजतेस ना, तर हात हवा आहे तुझा. मग तेवढंच काय उचलून नेऊ का? नाही ना. तसंच कशाला ते तोडून फोडून आणायचं. आणि मुळात जर तू तेवढं आणूच शकते, तू तिथपर्यंत गेलीच आहेस, तर त्या झाडाचीच पूजा कर ना गं बाई. पण नाही, आम्हाला नाही करायचं आहे. कारण हा तामझाम कसं होणार, हे कसं शो ऑफ कसं करायचं, कसं हे सगळं कमवायचं कसं. कारण आम्ही संस्कृती नाही जपत आहोत. हे सगळं आम्ही संस्कृतीच्या नावाखाली मांडलेला कमवायचा खेळ आहे. हे ह्याच्याने आम्ही आमचं बँक बॅलन्स भरतोय. सो ज्या लोकांना असं वाटतं ना की ही खूप संस्कृती जपते आणि वाय यू आर मेकिंग सच कॉमेंट्स अँड ह्या इतकी नेगेटिव्हिटी का, ती फक्त आपली साता समुद्रापार संस्कृती जपते वगैरे. तर पहिली गोष्ट तर कांगारू वर्ल्ड साता समुद्रापार नाही आहे. आणि दुसरी गोष्ट की काही संस्कृती तर बिलकुलच नाही आहे. संस्कृतीचा आणि हे लोक जे काही थेरं आहेत ना, ह्यांची लिटरली ही थेरं आहेत. ह्याला संस्कृती जपणं नाही म्हणत. आणि आदल्या दिवशी पण ही एकदम फ्री होती. नाही म्हटलं तरी तेवढ्या मेहंदीला ते शॉर्टमध्ये जितकं दाखवतात तितका वेळ तर लागलेला नाही आहे. 1 मिनिटात काढून झाली का ती मेहंदी? नाही ना. ऑब्व्हियसली त्याला 3 तास तरी कुठे नाही गेले असतील एवढी बारीक आणि एवढी डिटेलिंगवाली मेहंदी काढण्यासाठी. त्याच्यानंतर काय ते नवरा काय ड्रायरने सुकवतोय काय नाटकं, उगाचच काहीतरी फालतूगिरी. आणि तुम्हाला तर माहितीच आहे ते काय कॅप्शन दिलेलं की यू नो वेन द मेहंदी स्टेन्स आर डार्क व्हॉट हॅपन्स, व्हॉट डज इट मीन. काय नाही, इट मीन्स की तुमच्यामध्ये बॉडी हीट जास्त आहे आणि इट मीन्स तुमची मेहंदीची क्वालिटी चांगली होती. दॅट इज व्हॉट इट मीन्स. ओके. कारण खूप असं मेहंदी रंगलेल्या लोकांचं पण मी बघितलेलं आहे. दे आर सिंगल, दे आर नॉट मॅरिड अँड दे डोंट वॉन्ट टू गेट मॅरिड. सो त्यांना दे आर हॅपी सिंगल, दे आर हॅपी बिंग सिंगल. सो त्याच्यामुळे ह्याचा आणि त्याचा असा काहीच संबंध नाही आहे. हे फक्त असं काहीतरी बोलायच्या गोष्टी आहेत की असं काय मेहंदी रंगले म्हणजे काहीतरी व्हॉट डज इट मीन. तेच जे बोलली ना तेच आले मोठे. आणि कशाला ना ट्रॉमा देतेस 9 to 5 आल्या बायकांना. मी तुम्हाला सांगते ना मंडळी, हिचं ना ते चुकीने लिहिलं गेलेलं आहे. थोडं कमी आहे ना, मी बोलली काय, डोक्याचा भाग कमी आहे. तर ते 9 to 5 नाही आहे, इट इज 9 to 9.5 minutes. 5 मिनिटामध्ये काम आटपून कसं ही बाकी पूर्ण 9 to 5 मध्ये हे तामझाम आणि हे सगळं करत बसली. कारण तुम्ही जर बघितलं तर ही कधीच कुठलीच गोष्ट कंप्लीट दाखवत नाही. म्हणजे असं क्विक असं साडी फेकणार आणि डायरेक्ट ते अंगावर चढलेली दाखवणार, दागिने दाखवणार मग लगेच नेक्स्ट मोमेंटला ते अंगावर, मेकअप असं एक काहीतरी असं लिपस्टिक लावताना दाखवणार आणि एकदम फुल रेडी, म्हणजे असं ट्रान्झिशन असं दाखवते. पण ते ट्रान्झिशन लोकांना असं वाटतं की अरे हे असंच आहे, जे दिसतं तसंच आहे मंद अंड्यांना. पण ॲक्च्युली इट टेक्स लॉट ऑफ टाईम. ज्या प्रकारचा तुम्ही नोटीस केलं तर ती आधीच बसलेली असतानाच अर्धा मेकअप करून बसली होती. नंतर ती हेअरस्टाईल आणि ते साडी ड्रेपिंग आणि नंतर मग ते सगळं दागिने सजणं धजणं आणि त्याच्यामध्ये पण एकदम प्रोफेशनल. आणि तुम्ही बघाल तर हिच्या पूर्ण पेजवर पिंक, पर्पल, ऑरेंज, रेड ह्या शेडने पूर्ण हिचं फीड भरलेलं आहे.
एकदम ब्राईट 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 ब्राईट. सो फुल स्टुडिओ इफेक्ट, फुल स्टुडिओ लाईट्स आणि फुल सेटअप आहे हिच्याकडे. ही कुठलीच गोष्ट नॉर्मल करत नाही. आय कॅन वाउच ऑन इट की ही काहीच हिचं फुल प्रोफेशनल, थरो प्रोफेशनल सेटअप आहे हिचा आणि सगळ्यासाठी टीम आहे. इट इज इम्पॉसिबल. तर हिने काम करायचं म्हटलं, हिने सगळं एकटीने करायचं म्हटलं ना, याचं 1% पण ती बाई करू शकणार नाही आहे. ज्या स्वतःच्या भाषेवर, स्वतःच्या स्पीचवर, स्वतःच्या स्क्रिप्टवर काम करता येत नाही, ती बाई काय हे सगळं ती एकच गोष्ट आहे जी हिला स्वतः बोलायची असते. स्क्रिप्ट पण नाही, स्क्रिप्ट पण दुसरे देतात, पण एकच आहे जे तिला करायचं असतं, जे ती स्वतः करते ते ती दुसऱ्याकडनं करून नाही घेऊ शकत. जे डायलॉग्स आहेत, जे काही बोलायचं आहे ते तर त्याच्यावरूनच कळतं. जे काही बोलते ना जगाच्या कुठल्याही पाठीवरून, तर ही काय स्वतः करेल तर काय उजेड पाडेल. आणि त्याहूनही महत्त्वाचं जेव्हा ही इंडियाला आलेली तेव्हाही ही काही सण होते, काही बर्थडेज होते, ते बघा कसं होतं. आणि जेव्हा ही कांगारू लँडमध्ये असते तेव्हा बघा हिचं नाटकं आणि हिचं काय असतं. कारण जी व्यक्ती जी मुळातच अशी आहे ती हिच्या भाषेमध्ये जगाच्या कुठल्याही पाठीवर गेली तरी ती तशीच राहणार आहे. मग ते कुठेही, मग स्वतःच्या माहेरी, सासरी, जिथे तर तुम्हाला अजून हेल्प आहे. जसं की या DBS वाल्या म्हणतात की आम्हाला इथे सगळं एकट्याला मॅनेज करावं लागतं म्हणून जमत नाही, आणि इंडियामध्ये तर आपले आई, सासू आणि बाकी मंडळी आणि हेल्प वगैरे असते, सो तिथे खूप सोपं पडतं आणि आमचं लाईफ खूप कठीण आहे. पण हिच्या बाबतीत तर उलटं झालं आहे. हिचं तर इंडियामध्ये टाय फिस झालेला, कारण इथून कांगारू लँडची टीम नव्हती ना तिथे, तो सेटअप नव्हता, त्यामुळे हिचं तिकडे फसलं. सो हिची रियालिटी आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, हिला एक कॉमेंट आलेली आणि ती कॉमेंट इतकी परफेक्ट होती की बाबा खरं दाखव, खरं वाग, उगाचच खोटेपणा करू नकोस, नाहीतर नको त्या कारणासाठी फेमस होशील. सो ज्या कोणी ही कॉमेंट केलेली, व्हेरी ॲप्ट कॉमेंट, आणि एकदम साध्या सोप्या शब्दामध्ये, वन लायनरमध्ये हिला फेकून मारली होती. व्हेरी गुड जॉब. आणि हिचं असं आहे ना, ही वाचते म्हणते पण एकही कॉमेंटला काहीच ॲक्नॉलेज केलेलं नसतं. पण त्याच जागी कोणत्या सेलिब्रिटीने किंवा असं कोणी कॉमेंट केली ना, ती मोनेबाई तर सगळीकडे पडलेली असते, तिची एखादी कॉमेंट आली की लगेच कशी टुणकन उडी मारून येते की नाही बघा. सो दिस शोज युअर वर्थ अँड यू शुड नो युअर वर्थ. आणि जिथे आपल्याला तुम्ही सर्व आहात, जर तुम्हाला समोरची व्यक्ती तिच्याकडे तुमच्यासाठी वेळ नाही आहे, तर आय डोंट थिंक की तिला टाईम देणं किंवा तिच्यावर टाईम वेस्ट करणं हे तुमच्या पार्टवर, तुमच्या स्वाभिमानासाठी इट इज नॉट गुड. सो थिंक ओव्हर इट, आणि कोणाला किती ठेवायचं ह्याचाही विचार करा. दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. भेटू आपण होपफुली इन द इव्हनिंग. आय लेट यू नो. तोपर्यंत हे पॉडकास्ट एन्जॉय करा. बाय, टेक केअर.